हसापूर पेडणेच्या सातेरी कला मंदिरात कोरगांवा साखळेश्वराच्या वर्सुकी वर्धापन दिन सोहळ्यात इथे ओशाळा मृत्यू हे प्राचार्य डॉक्टर वसंत कानेटकरांचे आक्रमक शंभू नाट्य सादर केले। राणा ह्या घोड्यार बसवून संभाजी राजान एंट्री घेऊन काय संवाद सादर केल्ल्यान लोकांक वास्तववादी नाट्याचो अनुभव मेळ्ळो। हसापूर पेडणेच्या सातेरी कला मंदिराची इथे ओशाळा मृत्यू ही एक महत्वाकांक्षी कलाकृती। हे संस्थेन गोंय सरकाराचे विविध सर्तींनी वांटो घेत पयले, दुसरे, तिसरे ते भायर वैयक्तीक अशी 6 बार इनामां जोडल्यात। जितले उत्कटतायेन 1 टुका 4 वा श्रीमंत दामोदर पंत सादर करता तितलेच ताकदीन हँड्सअप वा इथे ओशाळा मृत्यू सारकिल्ले नाटक व नाट्य पंगड वेगळे धाटणीची नाटकां सादर करता। कोरगांवच्या भायडवाड्यार देव साळेश्वराचे माचयेर प्राध्यापक वसंत कानेटकरांचे इथे ओशाळा मृत्यू हे आक्रमक शंभू नाट्य प्रभावी रितीन सादर केले। सुरवेक आणि निमाणेकडे संभाजी महाराजांची भूमिका करपी गोविंद नायकान आपल्या राणा ह्या घोड्यावयल्यान लोकांमदल्यान एंट्री घेतली तो देखाव तर आंगार कांटो हाडपी। घेऊया ह्या नाटकाचो अनुभव। शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य यशस्वीपणे 9 वर्षे ज्यांनी सांभाळले। वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण काव्य ग्रंथाचे निर्माण करते। आपल्या कार्यकाळात 120 युद्धे लढणारे आणि एकही लढाईत अपयश नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा। अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज। शहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शंभूराजांचा गातो पुणगान चिरहाची जी 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 जी, शंभूराजांचा गातो पुणगान चिरहाची जी 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 जी। दादा, आधी सांगा, घरची सगळी मंडळी कुशल? कुशल। बहिणीची तब्येत उत्तम। बाळबाळंटी अगदी सुखरूप। आमच्या येण्याचं मतलब भाषाचा अवतरण। हा ते तर झालंच, पण नाही बरोबर हे लताई साहेबांनी। दादा, आमच्या बहिणींसाठी आणि चिमुकल्या सरदार शिट्यांसाठी आम्ही कोठून केवढा बाळंत विडा पैदा केला आहे हे आपण बघाल तर। अगं थांबा ताई साहेब, तो बाळंत विडा आम्ही इथं नाही पाहणार। बाळंत विडा घेऊ महाराजांच्या संगी आपण यावेळी तरी शिरकाणात पायधूळ झाडायलाच हवी। या घडीला जी स्वारींच्या संगी आम्ही शिरकाणात येऊ म्हणता? हा अशा कोणत्या महान मसलाचे गुंतलेत आमच्या राजकारण धुरंधर छत्रपती। आम्ही तर असंही ऐकतो की महाराज। पंत जी राणी साहेब, उद्या पहाटेच निघायचं म्हणजे आत्तापासून तयारी करायला हवी। हुशारी नस दुश्मन कोणत्या विषयानं केव्हा कशी कोठून धाड घालेल याचा नेम उरला नाही आजकाल। आपण निश्चिंत असावं राणी साहेब। बळाबळ न सांगता भलत्या दाखला आम्ही कधी उडी घेतली आहे का राणी साहेब? तसं नव्हे प्रल्हाद पंत, तसं नव्हे, पण आपला एक मोहरा अकारण इरेला घालला इतका इमानाचा चुकाळ उरला नाही राज्यात। राणी साहेब येतो। मोगल छावणी, त्या छावणीतील हा बादशाही डेरा। अल्लाहू अकबर अल्लाह। 1 जून 1681 ची ही संध्याकाळ आणि हाच तो क्रूर कर्मा भारतवर्षावर हुकूमत गाजवणाऱ्या मोगलशाहीचा अखेरचा मोठा आधारस्तंभ। बादशाह शहाजहानच्या 4 मुलांपैकी तिघांचा बळी घेऊन सत्तेवर येणारा कपटी कावेबाज, आपल्या वडिलांनाही आग्र्याच्या किल्ल्यात नजर कैदेत ठेवणारा धर्मी, कारस्थान
घातकी रिवाज आम्हाला रूढ करायचा नाही. प्रत्येक वेळी आमचा शब्द तुम्ही मगरूने ठोकरला तरी देखील तुमच्या उद्दाम जमानीचा आम्ही कधी राग धरला नाही. पण राजनिष्ठेचा फेर विचार करावा लागेल अशी भाषा तुम्ही काढली तेव्हा सामोपचार संपला आणि 2 दिवसाचा मुघल त्याचा भरोसा तुम्हाला जास्त वाटत असेल तर खुशाल करण्याची प्रमाणे तुम्ही देखील मोगलांच्या गोटात सामील होऊ शकता. आम्हाला तुमची तमा नाही आणि तुमचा हिसाब तो काय मोगलांचं समस्त शिरक्यांना धरवण्याची हिंमत या आमच्या मनगटात आहे. महाराज, छत्रपती आम्हा सेवकांच्या खांद्यावर उभे आहेत हे विसरू नये. चुकता शिरके चुकता. छत्रपती स्वतःच्या पायावर उभे होते आणि आजही उभे आहेत. स्वतः हातातल्या दिव्याची ज्योत मात्र फडफडते. नुसतीच शायरी असती तर आम्ही देखील तुम्हाला खुल्या दिलानं दाद दिली असती. पण तुमच्या शब्दात आम्हाला वेगळीच खोट जाणवते. मतलब बोला. महाराज, मतलब इतकाच की दहलीचे मनसुबे दूर असले तर तू तर रायगडच्या परिसरात काय शिजतं याची चिंता महाराज. कवीजी, वक्रस्ती अलंकार आम्हाला फक्त काव्यातच प्यारे आहेत. व्यवहारात चाहतो आणि सरळ सीधी बात मतलब साफ साफ बोला. महाराज, खलिता शहजादा अकबरला आलेला हा गुप्त खलिता दादाला आलेला गुप्त खलिता दुर्गादासजींनी आपल्या पायाशी रुजू करायची विनंती केली.